त्या या गोंधळच्या या कन्सेप्टमुळे त्या सस्पेन्स थ्रिलरला थोडंसं कमी महत्व मिळालं असं दिसतंय का एकूण बाह्य याच्यावर? नाही, मला असं वाटतं की गोंधळ हा कॉन्सेप्ट घेऊन इंटर रिलेशनशिप मधला पण गोंधळ, माणसा माणसांच्या संबंधातला पण गोंधळ दाखवण्याची कल्पनाच इटसेल्फ इज व्हेरी क्रिएटिव्ह. आणि आपल्या माणसांचे इंटर रिलेशनशिप मधले गोंधळ जे आहेत ते गोंधळातून सांगावेत ही आयडिया सिनेमॅटिक आहे असं मला वाटतं. आणि एखादी गोष्ट जर चांगल्या पद्धतीने सांगायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एखादा विनोद पेरता, एखादं इंटरेस्टिंग कॅरेक्टर पेरता, एखादं गाणं पेरता आणि मग कुणाचं काहीतरी गूढ पेरता, काहीतरी उत्सुकता वाटते पुढे काय होणार. असे सगळे पॉइंट्स संतोषजींनी बरोबर या गोंधळ नावाच्या स्क्रिप्टमध्ये पेरलेले आहेत. आणि तुम्ही जे थ्रिलरला कमी विषय महत्व मिळालंय असं तुम्हाला जे वाटतंय, मला असं वाटतं की जितकी आवश्यकता त्या गोष्टीला होती तितकं थ्रिल त्याच्यामध्ये आहे. बाकीचं थ्रिल तुमच्या विचार करण्यामध्ये आहे. बरेच असे एंड सोडलेले आहेत जे तुम्हीच विचार करत राहता, असं झालं असेल, तसं झालं असेल, त्या कॅरेक्टरने तसा विचार केला असेल, आता पुढे तसं झालं असेल, हा आता हे आपल्याला कळलं नव्हतं, ते झालं म्हणून हे झालं, असे बरेच ओपन एंडेड स्टोरी आहे ही. आणि म्हणूनच ती एक्साइटिंग आहे असं मला वाटतं.